जिम आणि योगाचं कम्पॅरिझन खूप होते. हो. ठीक आहे. आता खूप सारे योगा टीचर्स असं बोलतात की योगा से ही होगा, बाकी काही गरज नाही. पण आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. मला असं वाटतं बोथ कॉम्प्लिमेंट इच अदर आणि दोन्ही केलं पाहिजे. आणि एस्पेशली फिमेल्स आफ्टर सर्टन एज, मोस्टली 30-35, त्यांनी वेट ट्रेनिंग केली पाहिजे. ठीक आहे. बिकॉज त्याचे फायदे ते योगामध्ये नाही आहे. वेट लिफ्टिंग हॅज इट्स ओन बेनिफिट्स आणि ते मसल मास साठी, नाही. मसल बिल्ड साठी. हो. ते सोडून पण खूप सारे बेनिफिट्स आहे. आपण यावर बोलू. तर फर्स्ट थिंग इज की कोविडमध्ये सगळे जिम्स बंद होते, राईट. सो दॅट टाइम योगा स्टार्टेड गेनिंग मोमेंटम. इट वॉज ऑलवेज देअर, पण अजून वाढायला लागला. का? योगाचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे की यू डोंट रिक्वायर एनी एक्सेसरीज. तुमची बॉडी पाहिजे, दॅट्स ऑल. मॅट पण ऑप्शनल आहे. तुम्ही कार्पेट टाका, चटाई टाका आणि करा. सो योगा इज वन थिंग वेअर यू डोंट रिक्वायर एनिथिंग आणि यू कॅन स्टार्ट राईट अवे. कसली इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही योगा चालू करू शकता. दॅट्स वन थिंग. सेकंड, मी जिम स्वतः पण जातो, मी वेट ट्रेनिंग स्वतः पण करतो. तर मी जिममध्ये जातो तेव्हा मी बघतो लाऊड म्युझिक चालू आहे, इगो लिफ्टिंग होते. अर्धे लोक तर अनअवेअर आहेत आणि प्रॅक्टिस करतात. मे बी तरी पण फिजिकल बेनिफिट होईल, बट व्हॉट अबाउट मेंटल अवेअरनेस कुठे आहे? करेक्ट. तर आय थिंक योगा इज अ टूल टू अंडरस्टँड युअर बॉडी, पण स्वतःबद्दल खूप जाणायला लागतो, शरीराबद्दल, आणि त्यानंतर युअर ओन माइंड ऑल्सो. अँड दॅट्स हाऊ यू कॅन ट्रान्सेंड. मोक्षापर्यंत जाणं म्हणजे ते योगाचं लास्ट गोल आहे. ना की मी हल्ली लोक करतात की मला शीर्षासन येते, हेडस्टँड येते मला, तर इगो वाढून घेतात योगा करून. त्या ऑपोजिट योगा इज लेटिंग गो ऑफ इगो. इगोच्या पुढे जाऊन आपण हे बॉडी माइंड सोडून काय हे जाणणं योगा.